नमस्कार भावांनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे जया शिर्डीवाली. तुम्हाला तर माहितीच आहे, पण माझ्या व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला माहीत नाही. तर मला एक भाऊ मेसेंजरवर बोलत होते. ते ओबीसीचेच होते, धनगर बांधव होते. ते म्हणे, ताई तुम्ही सर्वच ओबीसी बांधवांना वाईट बोलल्या. माझं तसं काहीच म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की सर्वांच्या मुलांना आमच्या मुलांच्या बरोबर भेटावा. तुमच्या मुलांना बी माझ्या मुलांना जेवढं भेटतं तेवढं भेटावा म्हणे. आम्ही एका गावात राहतो म्हणे. असं त्या गावात आम्ही 3 भाऊ आहेत म्हणे. आमच्या 3 भावांना, एका भावाला 1 मुलगा आहे, आमच्या 2 भावांना 2-2 मुलं आहेत. आता पुढं चलून 5 घरं होते म्हणे. त्याच्यामुळं म्हणे लई खूप काही सांगत होते म्हणे. आमच्या घरी काय म्हणे मेंढ्या. त्यांचा मी कॉलच उचलीत नव्हते. ते त्यांनी खूपच रिक्वेस्ट केली म्हणजे मेसेंजरला कॉल करत होते. ते मी रिक्वेस्ट केली म्हणे, ताई तुमच्याशी मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणलं ह्यांचं काय महत्त्वाचं बोलायचं असेल. मला म्हणे फालतू चालतं समजू नका, कॉल घ्या. मग मी कॉल घेतला तर बोलले. ते म्हणे आमच्यापाशी फक्त 18 गुंठे जमीन आहे. म्हणले 18 गुंठे. आमच्याकडं ती 1.5 खंडी कशाला म्हणतात, मला एवढं समजत नाही. 1.5 खंडी मेंढ्या आहेत म्हणे. आम्ही आमच्या गावात किती वर्षापासून राहतो म्हणे. आमचा बाप राहता होता, आमचा बाप एकटा होता, असं तसं काय म्हणत होते ते. खरंच म्हणे मराठा माणसं खरंच लय चांगले असते. तर कधी आम्हाला असं इसमलं नाही तर आम्ही मेंढ्या बसवतो म्हणे. असं तसं त्यांच्या चितं आमचं असतं म्हणे. 1.5 खंडी मेंढ्या चरत असतात म्हणे. तर म्हटलं हो. तर म्हणे तर म्हणलं हे सगळं मला का म्हणून सांगताय तुम्ही. तर त्याच्यासाठी म्हणले, ताई तुमचे व्हिडिओ मी लय आवडीने बघत असतोय म्हणे, पण तुम्ही म्हणले सर्वच ओबीसी बांधव. तर त्याच्यासाठी माफ करा मला. तर मी सर्वच ओबीसी बांधव बोलले होते त्या परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वच वाईट नाही, तर काही राजकारणी फक्त वाईट आहेत. तर काही खूप छान भाऊ आहेत आणि ते मला खूप सपोर्ट करताय. गलत कमेंट तर कधीच नसती. खरंच ताई खूप छान ताई, असं तसं असतंय. कमेंट नाही केली तर लाईक असती. आणि ते भाऊ आहेत ना, ते खूप दिवसापासूनचे माझे फ्रेंड आहेत फेसबुकला. तर ते मला, तर त्याच्यामुळंच म्हटलं मी जाऊ द्या, ते खूप दिवसाचे येतं, त्याच्यामुळंच मी त्यांच्या कॉल घेतला होता, रिसिव्ह केला. तर ते मला बोलत होते लई वेळ. तर मला खरंच मनातून कसं तरी वाटलं बरं का, सांगत होते ते. तर ते काय म्हणले, मला म्हणले, ताई मला काही असं ना, माझ्या पोराला जितकं आपण म्हणतो शिक्षण आपल्या अवकात आपण आहे तितकीच शिकवू शकतो म्हणे. आता बघा म्हणे, काही काम असलं तर आपण, माझ्या पोराला मी म्हणतो म्हणे मेंढ्या मागं जा, आपल्याच्याने कुठं होत्यात नोकऱ्या लावणं, असं म्हणत होते. आणि आम्ही कोणाच्या आंदोलनात सामील नाहीत, काय नाहीत म्हणले. आम्हाला काही घेणं देणंच नाही आहे. त्याला आम्ही ओळखीत नाहीत आणि त्याला आमच्या जातीचा समजित नाहीत. ते राजकारणी भाजीत आहे म्हणे, राजकारणाची पोळी. त्याच्या कुठं नादाला लागावं आम्ही. आम्हाला रोज भाकर खायची का नाही म्हणे. आम्हाला गाव सोडून जावं लागेल म्हणे ह्यांच्या भरवशावर. तर ठीक आहे भावा म्हणलं सगळं म्हणे. तर असं माझ्या मनात वाटलं म्हणलं, इतकं कळकळीने म्हणजे असं त्यांचा कंठ भरभर येत होता बोलताना. तर म्हणे आम्हाला तोडून टाकल्यासारखं बोलतच जाऊ नका ताई. तर नाही भावा, तोडून टाकल्यासारखं आजपासून नाही बोलणार. तर चुकलं माझं बी, सॉरी. आजपासून सर्वांना सरसगट बोलणार नाही. ओके. तुम्ही माझे भाऊ कायम राहणार, कायम आहेत. आणि मला दुःख वाटू देऊ नका. ओके. त्याच्यामुळं तर काही ओबीसी बांधव म्हणणार आजपासून, काही गिनतीचे 4 नाही का. सगळे सारखेच नसतात आणि सगळे वाईटच नसतात. ओके. छोटासा ब्लॉग होता, हे बोलायचं होतं. छोट्या व्हिडिओमध्ये बोलणं झालं नसतं म्हणून. तर बाय.